दिल्ली पोलिसांनी मुंबई उडवण्याचा कट उद्ध्वस्त केलाय. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 9 लोकांना आपल्या ताब्यात घेतले. जिल्ह्यातील मुंब्र्यात राहणारा चौकीर रिजवान अहमद शेख वय वर्ष 24 याला देखील दिल्ली पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. तौकीर रिजवान शेख याच्या आईनं तौकीर निर्दोष असल्याचं सांगितले, तर त्याला मुद्दाम या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप केलाय. तौकीर रिजवान याच्या अकाउंटमध्ये फक्त 8,000 रुपये आले होते. गेल्या 10 दिवसांपासून तौकीर रिजवान शेख हा कुर्ला येथील हुजेफा यांच्या संपर्कात आला होता. हुजेफा हा कुर्ल्यामध्ये अंमली पदार्थाची विक्री करतो. 27 मे रोजी दुपारच्या वेळी दिल्ली स्पेशल सेल आणि मुंब्रा पोलिसांचे पथक आपल्या घरी पोहोचले आणि आपल्याला विचारण्यात आलं की तौकीर कुठे आहे. त्यावेळी तौकीर हा घरातच होता आणि आराम करत होता. पोलिसांनी त्याला बाहेर बोलवलं आणि त्याला विचारलं की तुम्ही कधी लोन घेतला होता का? तर त्याला दाखवण्यात आलं की तुझ्या अकाउंटमध्ये 8,000 रुपये पाठवण्यात आलेत. तौकीर रिजवान अहमद शेख याच्या आईचं म्हणणं आहे की तौकीर निर्दोष आहे. दिल्ली स्पेशल सेल फक्त त्याला सांगत आहे की हुजेफा कुठे आहे, त्याच्या अटक करण्यात आमची मदत कर. आपल्या मुलाला दहशतवादी संघटनेचा मेंबर म्हणून सांगण्यात येत असल्याचा आरोपही तौकीरच्या आईनं केला आहे. मैडम, 2 दिन पहले दिल्ली स्पेशल टीम आई थी आपके घर पे। आपके बच्चे को हिरासत में लिया गया है। क्या नाम है बच्चे का और कितने वर्षों से आप मुंब्रा में रह रहे हैं? मेरे बच्चे का नाम तौकीर है और हम लोग 1 साल ही हुआ इधर आए और अभी ज़्यादा टाइम भी नहीं हुआ, 1 साल ही हुआ इधर आए। और मेरे बच्चे को लोग ये बोलकर आए कि तुम्हारे बच्चे ने कोई चीज़ लोन पे लिया है। तो मैंने दरवाज़ा खोली तो लोग आके मेरे बच्चे को थोड़ा पूछ पचार करके उन लोग जो लेके गए तो डायरेक्ट केस बना दिया। हम लोग को इस बारे में कुछ भी नहीं मालूम, मेरा बच्चा कुछ किया भी नहीं। हम लोग को कुछ समझ में नहीं आ रहा है ये सब कैसे हो गया। आपके बच्चे के ऊपर आरोप लगाया गया है कि दादर रेलवे स्टेशन की विकी भी उसने की थी कुछ। नहीं, झूठ बात है भाई, ये सब झूठ बात है। मेरा बच्चा नशा करता, नशे के चक्कर में किसी से बात कर लिया, लेकिन ये सब कभी नहीं कर सकता सर। उसके अकाउंट में पैसे गए थे, ऐसी भी जानकारी है पुलिस वालों ने दी है। हाँ, पैसे आए थे उसके अकाउंट में 8,000 रुपया कुछ, लेकिन वो नहीं पता कहाँ से आया, क्या हुआ। वो भी अभी पता चला कि उसके अकाउंट में पैसा है, वो किसी से बात करता था बस, लेकिन ये सब उसने कभी कुछ किया नहीं। ऐसा मेरा बच्चा है नहीं, ना कभी उसके ऊपर कोई केस बना, ना कोई पुलिस कभी हम लोग के घर पे आई, कुछ भी नहीं ऐसा। ये फर्स्ट टाइम में ऐसा कैसे हो गया, कुछ समझ में नहीं आ रहा। तौकीर क्या करता है, कितनी है, क्या तौकीर काम करता, तौकीर की उम्र है अभी 24 साल चालू है उसकी उम्र। काम करता था वो, अभी बांद्रा में भी काम पे जा रहा था, इधर नहीं कि बीकेसी में वो कैटरिंग के काम में जा रहा था। फिर उसके बाद वो घर का भी काम करता था, मतलब नहीं जो हमारे घर का सेक्रेटरी थी उसमें भी काम करता था वो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर दिव्यातील बेपत्ता मुलगी सुखरूप परत. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय मुलीचा शोध अवघ्या 2 दिवसात लावण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तब्बल 948 सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार 7 वर्षीय साक्षी विजयकुमार पांडे ही 28 मे रोजी रात्री 8:30च्या सुमारास दिवा येथील राहत्या इमारतीच्या परिसरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. मुलगी घरी न परतल्यानं तिचे वडील विजयकुमार पांडे यांनी तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध मोहीम सुरू केली. 4 डीबी पथके आणि 2 विशेष पथके तयार करून परिसरात शोध घेण्यात आला. इमारतींचे टेरेस, रिकाम्या खोल्या, गटारे, चेंबर्स यांची तपासणीही करण्यात आली. तसंच ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे, रेल्वे पोलीस, चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, सामाजिक संघटना आणि विविध माध्यमांमार्फत मुलीचा फोटो प्रसारित करण्यात आला. 29 मे रोजी विविध इमारतींमधील सीसीटीव्ही तपासताना मुलगी श्लोकनगर दातिवली रोड परिसरात फिरताना दिसून आली. पुढील तपासात ती दिवा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एका अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना आणि रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ लोकलमध्ये चढताना दिसून आली. यानंतर पोलिसांनी दिवा ते अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानच्या विविध रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर बदलापूर परिसरात त्या व्यक्तीची ओळख सुमित शांताराम जाधव अशी पटली. 31 मे रोजी पहाटे पोलिसांनी बदलापूर येथील संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन या मुलीची सुटका केली. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तीने मुलीची काळजी घेत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी मुलीशी विश्वासाने संवाद साधल्यानंतर तिने घरातील सततची कामे, लहान बहिणीची जबाबदारी आणि होणारा त्रास यामुळे घर सोडल्याचं सांगितलं. शेजाऱ्यांकडूनही अशाच प्रकारची माहिती मिळाल्याचं पोलिसांनी नमूद केले. प्राथमिक तपासानुसार मुलगी स्वतःहून घरातून निघून गेल्याचे संकेत मिळालेत. मात्र या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या तपासात 6 पथकातील अधिकारी आणि सुमारे 45 पोलीस कर्मचाऱ्यांनी सलग 2 दिवस रात्रंदिवस मेहनत घेतली. कोणताही ठोस पुरावा नसताना जवळपास 948 सीसीटीव्ही फुटेज तपासून या मुलीचा शोध लावण्यात यश मिळवले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून मुलगी सुखरूप सापडल्यानं तिच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या मिसिंगच्या बाबत तपास सुरू होता. नेमका काय प्रकार आहे? मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिवा भागातून 28 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता एक 7 वर्ष 22 दिवसाची मुलगी ही बेपत्ता झाल्यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीचं गांभीर्य पाहून एसीपी डिव्हिजन, प्रभारी अधिकारी व क्राईमचे PI आणि इतर सर्व अधिकारी यांनी आपल्या निर्देशाखाली वेगवेगळ्या टीम स्थापन केले गेले. या 6 टीम या सातत्याने मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. याच्यामध्ये DPच्या 4 टीम आणि NDPSचे 2 टीम काम करत होत्या. या भागातील सीसीटीव्ही पाहणे अत्यंत आवश्यक होतं, कारण मुलीचे पूर्ण हालचाली ज्या आहेत त्या कुठल्या नाही कुठल्या सीसीटीव्ही मध्ये आल्या असतील या अपेक्षेने साधारणतः या संपूर्ण टीमने 948 सीसीटीव्ही याची पाहणी केली गेली. त्याच्यामध्ये मुलीचे लाईन ऑफ लोकेशन्स मिळाले आणि याच्यामध्ये 2 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर 31 तारखेला रात्री या मुलीचं लास्ट लोकेशन एका व्यक्तीच्या सोबत बदलापूर या ठिकाणी ती एका ट्रेनमधून खाली उतरल्याचं निदर्शनास आलं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवणं हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं. त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या टीमचे अधिकारी यांनी लोकल जे व्यक्ती आहेत त्यांची मदत घेतली गेली. त्यांच्याकडून त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. ती व्यक्ती हा स्थानिक व्यक्ती आहे, जाधव नावाचे व्यक्ती, सुमित जाधव यांच्याकडे त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या घरी ही आमची टीम गेली. घरी ही मुलगी त्या ठिकाणी सुखरूप सापडली. त्याच्याबरोबरच ती जे सुमित जाधव आहेत त्यांची स्वतःची 3 मुलं ही त्या ठिकाणी होती. ते 3 मुलं ही समवयस्क आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच ही होती. या बाबतीमध्ये ज्यांच्याबरोबर ती मुलगी गेली होती याच्यामध्ये सुरुवातीला डाऊट येणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे आम्ही त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं गेलं की त्यांनी सोबत कसं काय घेऊन गेला. तर या मुलीने स्वतःचा पत्ता हा दिल्ली हा सांगितला होता की स्वतः दिल्लीचे आहे, माझे आई वडील नाहीये आणि मला तुमच्याबरोबर यायचं आहे, मला परत जायचं नाहीये, अशा स्वरूपाची माहिती सांगितल्यामुळे त्यांनी या मुलीच्या बाबतीमध्ये चुकीची काही घटना घडू नये, कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या मुलीबरोबर
एक अशीच घटना, अप्रिय घटना त्या ठिकाणी 2025 मध्ये घडली होती. याबाबतचा गुन्हा खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. तर अशी काही चुकीची घटना याच्याबरोबर घडू नये, ती सुरक्षित राहावी या उद्देशाने तो तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला होता. त्याचबरोबर त्यांनी आईला फोन करूनही सांगितलं होतं की मला उद्या या बाबतीत पोलीस स्टेशनला जाऊन माहिती द्यायची आहे, परंतु रात्री मी तिला सोडू शकत नाही, अशा स्वरूपाची माहिती देऊन त्याने स्वतःच्या घरात सुरक्षितपणे ठेवलं होतं. 2च दिवसामध्ये ही मुलगी त्याला पप्पा म्हणत होती. एवढं चांगलं वातावरण, त्यांनी एवढं प्रेम ह्या मुलीला दिलं होतं. या मुलीचे संपूर्ण व्हेरिफिकेशन झालेलं आहे, मेडिकल झालेले आहे. याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची चुकीची माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे हा गुन्हा हा तिला सुखरूप मिळवण्यापुरता नसून पुढे तिच्या आईवडिलांची काय परिस्थिती आहे, या व्यक्तीने जे सांगितलेली गोष्ट आहे ती खरी आहे की खोटी आहे याचं व्हेरिफिकेशन सुद्धा अद्याप आमची टीम करत आहे. आतापर्यंतच्या व्हेरिफिकेशननुसार हे सिद्ध झालेलं आहे की ज्यांनी घेऊन गेलेला आहे त्याचा मालफाईड इंटेन्शन काही नव्हतं. पुढील तपास PSI शर्मा मुंब्रा पोलीस स्टेशन हे करत आहे. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची. हिंदू जन आक्रोश सभेत आमदार संजय केळकर यांची गर्जना. राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाचीच नाही तर तुमची आमची सुद्धा आहे. त्यामुळे आपण डोळ्यात तेल घालून जागरूक राहायला पाहिजे असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू समाज ठाणे यांच्या वतीने मितेश शहा यांनी ठाण्यातील इंदिरानगर चौक येथे 31 मे रोजी हिंदू जन आक्रोश सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी जगद्गुरू परमहंस आचार्यही उपस्थित होते. यावेळी उपस्थित हिंदूजनांना संबोधित करताना आमदार संजय केळकर यांनी देशाच्या रक्षणासाठी जागरूक राहण्याचं आवाहन केलं. ही प्रभू रामाची भूमी आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलाय. हिंदुस्थान आमचा आहे. हिंदू धर्म हा सनातन धर्म असून हिंदू लोकांनी कधीच कुणावर आक्रमण केलं नाही. आपण कुणाला छेडत नाही, परंतु कोणी आपल्याला छेडलं तर त्याला सोडायचं नाही असं आवाहन देखील केळकर यांनी केले. राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. हिंदू मुलींना आमिष दाखवून कधी बळजबरीने हिंदू धर्म सोडण्यास भाग पाडलं जात आहे. त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर तुमची आमची हिंदू बांधवांची देखील आहे. त्यामुळे आपल्याला जागरूक राहावं लागेल असं आवाहन देखील केळकर यांनी केलं. जगद्गुरू परमहंस आचार्य हिंदूजनांना संबोधित करताना आपण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर अयोध्येतून आलो आहोत ते फक्त हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि हिंदूंचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी बाबा हे असा न्याय करतात की गुन्हेगार परत गुन्हे करण्याचा प्रयत्न करत नाहीत. भारतात कुठेही लव्ह जिहाद होणार नाही याची सनातन हिंदू धर्मानं काळजी करावी असं आवाहन देखील त्यांनी केले. हिंदू जन आक्रोश सभेला भाजपचे स्थानिक नगरसेवक अमित सरैया, सुरेश कांबळे, नगरसेविका अनिता यादव, नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील यांच्यासह समाजाचे अनेक पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासू नये आणि त्याचा काळाबाजार रोखला जावा यासाठी प्रशासनानं आता अत्यंत कडक पावलं उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाधिकारी रुपाली भालके, HPCL, BPCL, IOCL या प्रमुख तेल कंपन्यांचे डेपो मॅनेजर, विभागीय विक्री अधिकारी तसेच रिलायन्स जिओ आणि नायरा पेट्रोल पंपांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व संबंधित डेपोंमधून नियमित पुरवठा सुरू असल्यानं नागरिकांनी घाबरून जाण्याचं किंवा इंधनाचा अनावश्यक साठा करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगण्यात आले. इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपांना स्पष्ट निर्देश दिलेत. आता पंपांवर वाहनाशिवाय प्लास्टिक ड्रम, कॅन किंवा बॉटलमध्ये इंधन मागणाऱ्या ग्राहकांची संपूर्ण माहिती एका विशेष नोंदवहीत ठेवावी लागणार आहे. यामध्ये ग्राहकांचे नाव, मोबाईल नंबर, ओळखपत्र, इंधन घेण्याचं कारण, वापराचं ठिकाण आणि मोबाईलमधील फोटो यांसारख्या नोंदी जतन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे विविध महत्त्वाच्या संस्था आणि कामांसाठी पूर्वीप्रमाणे सुरळीत इंधन पुरवठा व्हावा यासाठीही नियोजन करण्यात आलं आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था, औद्योगिक कंपन्या, शासकीय बांधकाम उपक्रम, मेट्रो आणि MSRDC यांच्याकडून जिल्हा कार्यालयाकडे पत्रांद्वारे मागणी केली जाते. अशा संस्थांना त्यांच्या गरजेनुसार आणि मागील वापराचा विचार करून पेट्रोल आणि डिझेल देण्यात येईल. यासाठी गृहनिर्माण संस्थांकडून मागणी पत्र, शेतकऱ्यांकडून सातबारा आणि शासकीय काम करणाऱ्या संस्थांकडून वर्क ऑर्डर घेऊन त्यांना पूर्वीसारखाच इंधन पुरवठा करण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना देण्यात आलेत.